सातवे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डॉक्टर स्वाती दीपक पाटील या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सातवे इथं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत बोलताना माजी आमदार हळवणकर यांनी गेल्या 3 वर्षात डॉक्टर स्वाती पाटील यांनी संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये अनेक लोकहिताची कामं केल्याचं सांगितलं. महिलांपासून मतदारसंघातील सर्व घटकांमध्ये असलेला त्यांच्या मोठ्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांच्यासह सातवे पंचायत समिती मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार बाजीराव पाटील आणि माले पंचायत समिती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अलका पाटील विजयी होतील असा विश्वास माजी आमदार हळवणकर यांनी व्यक्त केला. या प्रचार सभेसाठी सातवे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या प्रचार सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे पन्हाळा तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले, सुरेश बेनाडे, डॉक्टर दीपक पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर स्वाती पाटील यांच्या प्रचारासाठी पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे आणि मोहरे इथं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या सभा पार पडल्या. तसंच सातवे इथं माजी खासदार राजू शेट्टी यांची देखील सभा पार पडली. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी चळवळ टिकायची असेल तर या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपचे कार्यकर्ते तसंच ग्रामस्थ उपस्थित होते.